नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आपण शिकण्याची प्रक्रिया कशी सोपी आणि प्रभावी करू शकतो. पण थांबा, यात एक ट्विस्ट आहे. ही अशी पद्धत आहे जिथे माणसाचा विचार, त्याची तर्कशक्ती यालाच सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. चला तर मग सुरुवात करूया. तर हे सगळं आहे तरी काय? हे म्हणजे माणूस आणि एआय यांच्यातली एक नवीन पार्टनरशिप. या दोघांची कामं अगदी स्पष्टपणे ठरलेली आहेत. आपलं काम काय? तर अर्थपूर्ण प्रश्न विचारणं, आपला विवेक आणि तर्क वापरणं आणि नवीन कल्पना तयार करणं. आणि एआयचं काम? ते माहिती गोळा करतं, तिला व्यवस्थित मांडतं आणि ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात त्या सोप्या करून सांगतं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अगदी गोल्डन रूल लक्षात ठेवायला हवा. तो म्हणजे एआय फक्त एक टूल आहे, एक मदतनीस. ते आपल्या मेंदूची जागा कधीच घेऊ शकत नाही. म्हणजे विचार करण्याची आणि एखादी गोष्ट समजून घेण्याची शेवटची जबाबदारी ही आपली आणि फक्त आपलीच आहे. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी माणूस आणि एआय यांच्यातली ही पार्टनरशिप नेमकी कशी असावी ते पाहू. मग शिकण्याच्या 6 महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल बोलू. त्यानंतर एक सामान्य व्यक्ती या मार्गावर चालून तज्ज्ञ कशी बनू शकते ते समजून घेऊ. मग काही महत्त्वाचे नियम आहेत ते बघू आणि शेवटी आपण जे काही शिकलो ते इतरांना कसं द्यायचं यावरही बोलूया. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. एक नवीन शिकण्याची भागीदारी. ही पार्टनरशिप यशस्वी झाली ना तर सगळा पुढचा प्रवास सोपा होतो, कारण हाच तर या संपूर्ण पद्धतीचा पाया आहे. आता आपण येतोय या फ्रेमवर्कच्या अगदी हृदयाशी. तो भाग म्हणजे शिकण्याचं 6 टप्प्यांचं चक्र. ऐकायला मोठं वाटेल, पण ही खूप सोपी आणि प्रॅक्टिकल पद्धत आहे. हिच्यामुळे कोणताही विषय अगदी मुळापासून समजून घेता येतो. तर हे आहेत ते 6 टप्पे. जिज्ञासा, शोध, पडताळणी, मग येते पुनर्रचना, त्यानंतर निर्मिती आणि शेवटी चिंतन. हे एक सायकल आहे, एक चक्र, जे आपल्याला सतत पुढे नेत राहतं. चला, मग एक एक करून प्रत्येक टप्पा नीट समजून घेऊया. तर पहिला टप्पा, जिज्ञासा. कोणतीही शिकण्याची प्रक्रिया कुठून सुरू होते? एका प्रश्नापासून. आणि तो प्रश्न कोणी विचारायचा? आपणच. उदाहरणार्थ, हवामान बदल नक्की कशामुळे होतो? किंवा डीएनएमध्ये एवढी माहिती कशी काय साठवली जाते? असे प्रश्नच आपल्याला शिकायला भाग पाडतात. एकदा का प्रश्न ठराला की येतो दुसरा टप्पा, शोध. इथे आपण एआयची मदत घेतो. आपण एआयला सांगू शकतो की हे बघ, मला ही गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजावून सांग, किंवा मला याची काही खरीखुरी उदाहरणं दे. असं करून आपण विषयाचा शोध घ्यायला सुरुवात करतो. आता येतो चौथा आणि खूप महत्वाचा टप्पा, पुनर्रचना. म्हणजे काय? तर आपण जी माहिती गोळा केलीये ती आपल्या डोक्यात पक्की करायची. आणि हे कसं करायचं? तर ती माहिती आपल्या स्वतःच्या शब्दांत पुन्हा लिहून काढायची किंवा कोणाला तरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा. असं केल्याने ना ते ज्ञान आपलं स्वतःचं होतं. यानंतर येतो 5वा टप्पा, निर्मिती. आपल्याला एखादी गोष्ट खरंच समजली आहे की नाही हे कसं कळणार? जेव्हा आपण त्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी नवीन बनवू. मग तो एखादा छोटा लेख असेल, एखादा इन्फोग्राफिक असेल किंवा छोटासा प्रोजेक्ट असेल, काहीही. आणि या सायकलचा शेवटचा टप्पा आहे चिंतन. म्हणजे थोडं थांबून विचार करणं की अरे, मला काय चांगलं समजलं, अजून कुठे गोंधळ आहे आणि आता यापुढे काय शिकायला हवं. या विचारामुळेच आपली समज आणखी घट्ट होते आणि तिथूनच नवीन जिज्ञासेला सुरुवात होते. बरं, हे झालं एका विषयापुरतं. पण या चक्राच्या पुढे जाऊन एखाद्या विषयात पारंगत म्हणजे मास्टर कसं व्हायचं? चला त्याबद्दल बोलूया. हा प्रवास खरंच खूप सुंदर आहे. याची सुरुवात होते शिकणारा म्हणून, जिथे आपण फक्त गोष्टी समजून घेण्यावर लक्ष देतो. मग आपण निर्माणता बनतो, जिथे आपण ते ज्ञान वापरायला लागतो. आणि शेवटी आपण तज्ज्ञ बनतो, जिथे आपण तेच ज्ञान इतरांना शिकवतो आणि त्यात भर घालतो. हाच आहे तज्ज्ञ बनण्याचा मार्ग. आता आपण बोलूया काही रस्त्याच्या नियमांबद्दल. जसं गाडी चालवताना नियम महत्त्वाचे असतात, तसेच एआय सोबत शिकताना काही नैतिक नियम पाळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्रवास सुरक्षित आणि योग्य दिशेने होईल. तर असे एकूण 6 महत्त्वाचे नैतिक नियम आहेत. बघूया कोणते ते. हे 6 नियम खूप महत्त्वाचे आहेत. थोडक्यात सांगायचं तर
एआयने दिलेली माहिती तपासून घ्या. एआयचा वापर फक्त साधन म्हणून करा, विचार स्वतः करा, प्रामाणिक रहा, पुरावे आणि तर्काचा आदर करा. एआयने दिलेलं उत्तर कॉपी करू नका, स्वतःची समज तयार करा आणि जे शिकला आहात ते जबाबदारीने इतरांपर्यंत पोचवा. आता येऊया शेवटच्या भागाकडे, ज्ञान वाटून घेणं. कारण आपण जे काही शिकतो ते फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसतं, ते समाजासाठीही तितकंच महत्त्वाचं असतं. ह्यामागे एक खूप सुंदर विचार आहे, तो म्हणजे ज्ञानाची वाढ तेव्हाच होते जेव्हा शिकणारेच शिक्षक बनतात. आपण जे शिकलो ते जेव्हा इतरांना देतो तेव्हा ते ज्ञान अजून वाढतं. आणि हे आपण अनेक मार्गांनी करू शकतो, जसं की सगळ्यांसाठी उपलब्ध होईल असं शैक्षणिक साहित्य तयार करणं, किंवा नव्यानं शिकणाऱ्यांना मदत करणं, किंवा आपले अनुभव आणि प्रोजेक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि आता जाता जाता एक विचार, स्वतंत्रपणे शिकण्यासाठी आणि चिकित्सकपणे विचार करण्यासाठी ही चौकट आपल्याकडे आहे. विचार करा, जर आपण सगळ्यांनीच याचा वापर सुरू केला तर आपण मिळून कोणती नवीन समज निर्माण करू शकू, कोणती नवीन दालनं उघडू शकू, यावर नक्कीच विचार करायला हवा.